मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप. ठाकरेंचे नगरसेवक आक्रमक, म्हणाले बॉडी लँग्वेज विक्षिप्त. राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत अखेर आज महापौरपदी भाजप नेत्या रितू तावडे यांनी शपथ घेत पदभार स्वीकारला आहे. तर शिवसेनेच्या संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड झालेली असून त्यांचाही शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचं कामकाज आजपासून खऱ्या अर्थानं सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गोंधळ झाल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसच्या महिला नगरसेवकांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली आहे, तर ठाकरेंच्या नगरसेवकांनी सुद्धा सभागृहातून काढता पाय घेतला. महापौर आणि उपमहापौर यांनी सभागृहात भाषण केले आणि यावेळी शिवसेना नेते उपमहापौर संजय घाडी यांच्या भाषणाची प्रत फाडून ठाकरेंच्या नगरसेवकांनी सभागृहातून काढता पाय घेतला. तर किशोरी पेडणेकर यांनी शिंदेंच्या नगरसेवकांची बॉडी लँग्वेज विक्षिप्त होती असा आरोप केला. आता यावर उपमहापौर संजय घाडी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी माझी निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी आयुक्तांनी केली. महापौर आणि उपमहापौर यांची घोषणा सभागृह संपलेलं असं आहे. महायुतीच्या सगळ्या नेत्यांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया उपमहापौर संजय घाडी यांनी केली आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात जागा नाही, त्यांच्यासाठी जागा नव्हती. ठाकरेंचे नगरसेवक तिकडे बसले. मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणी शहर आणि ग्रामीण भागात खुश आहेत. नगरसेवक आणि नगरसेविका त्यांचे आसन मिळण्याचा अधिकार होता असं मनापासून वाटतं. ठाकरेंच्या नगरसेवकांकडून सभात्याग करणे हे वारंवार होईल, मात्र आजच्या दिवशी होईल असं वाटलं नाही, अशी प्रतिक्रिया घाडी यांनी दिली. ठाकरेंच्या नगरसेवकांनी केलेल्या वॉकआउटवर दिलेली आहे. लोकशाहीला साजेल असं त्यांनी वागायला हवं. जनतेने दाखवलं ना खोके कोणाकडे ओके कोण झाले ते. जिल्हा परिषदेत आमचे दुसऱ्या क्रमांकावर लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत, मग त्यांनी विचारावं ओके कोण, असा सवालही घाडी यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.